महायुतीचे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांवर नाराज असल्याचं कळतंय। कॅबिनेट मंत्री खात्यात अधिकार देत नसल्याचा आरोप केला जातोय। राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नसल्याची तक्रार असून राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार। राज्यमंत्र्यांनी थेट कॅबिनेट मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे, तर कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जात नाहीत अशी त्यांची तक्रार आहे। या संदर्भात राज्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केलेली आहे। पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट। अधिकारांसाठी राज्यमंत्र्यांचा एल्गार। राज्यमंत्र्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। राज्यमंत्र्यांना हवा खात्यात निर्णयाचा अधिकार। राज्य मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये अधिकारांवरून कुरबुरी वाढू लागल्यात। कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना खात्यांमध्ये हस्तक्षेप करू देत नसल्याचा आरोप राज्यमंत्र्यांनी केला। राज्यमंत्र्यांचे अधिकार कोणकोणते हेच स्पष्ट नसल्यानं राज्यमंत्रीपद शोभेचं ठरल्याचा आरोप राज्य मंत्रिमंडळातील 6 राज्यमंत्र्यांनी केल्याची माहिती आहे। शिवसेना नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचं सांगण्यात येत आहे। राज्य मंत्रिमंडळात सध्या राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, भाजपच्या माधुरी मिसाळ, भाजपच्या मेघना बोर्डीकर, शिवसेनेचे योगेश कदम, शिवसेनेचे आशिष जयस्वाल आणि भाजपचे पंकज भोयर हे 6 राज्यमंत्री आहेत। राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत हा आरोप मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मान्य नाही। मंत्रिमंडळ विस्तारानंतरच राज्यमंत्र्यांचे अधिकार स्पष्ट करून देण्यात आल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे। अधिकारचं वाटप सगळ्यांचं मला वाटतं झालेलं असावं। मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने राज्यमंत्र्यांचा जो अधिकार आहे तो त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे अशी माझी माहिती। परंतु याबद्दल त्यांना त्या जे अधिकार आहे त्यांचा वापर करता येत नाहीये असं बोललं जातं। नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सक्त सगळ्याला सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या खात्यामध्ये कॅबिनेट मंत्री त्यांना सुद्धा सांगितलंय की राज्यमंत्र्याचा पूर्वी जो पदभार त्यांच्याकडे असायचा ज्या ज्या राज्यमंत्र्याकडे त्याच पद्धतीने त्यांच्याकडे तो डायव्हर्ट करावा आणि त्या पद्धतीने तो दिले गेलेला आहे। मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनीही राज्यमंत्र्यांच्या अधिकाराच्या मुद्द्यावर फारसं बोलण्यास नकार दिला। आपल्याकडे जे खातं आहे त्या खात्याला राज्यमंत्री दिला नसल्यानं तो प्रश्नच नसल्याचा मिश्किल टोला नितेश राणेंनी लगावला। देवाभाऊच्या कृपेने मला राज्यमंत्रीच नाही म्हणून मी त्याच्याबद्दल उत्तर देणं योग्य नाही। विरोधकांनी राज्यमंत्र्यांच्या अधिकाराच्या मुद्द्यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे। ज्या राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार दिलेले नाहीत त्यांनी राजीनामा द्यावा असा सल्ला सपाचे नेते अबू आझमींनी दिला है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पास तकरार की है, लेटर लिखा है कि 6 महीने से हमें अधिकार नहीं दिए गए, तो जल्द से जल्द हमें अधिकार दिया जाए। उन्होंने रिजाइन कर देना चाहिए उनको, ऐसी जगह बैठ के फायदा क्या है, छोड़ दो अगर कुछ अधिकार नहीं मिला तो। 3 पक्षांचं मिळून महायुती सरकार आहे। कॅबिनेट मंत्र्यांच्या तुलनेत राज्यमंत्र्यांची संख्या कमी आहे, तरीही एका पक्षाचा कॅबिनेट मंत्री आणि दुसऱ्या पक्षाचा राज्यमंत्री अशी परिस्थिती असल्यानं 2 नेत्यांमधील सुप्त संघर्ष अधिकारांबाबत निर्माण झाला। प्रत्येक सरकारमधील राज्यमंत्र्यांची थोड्या अधिक प्रमाणात अधिकारांबाबत ओरड असते। यावेळी ही नाराजी असंतोषाच्या रूपानं बाहेर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।